हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर बघणार आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड अँड वीक बेसिस बघितले. आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर बघणार आहे आपण. आयोनायझेशनला अजून एक नाव आहे, वॉटरच्या आयोनायझेशनला अजून एक नाव आहे, दॅट इज कॉल्ड एज ऑटो प्रोटोनेशन किंवा याला अजून एक आपण नाव देऊ शकतो ऑटो प्रोटोलायसिस. ऑटो प्रोटोलायसिस म्हणजे काय किंवा ऑटो प्रोटोनेशन म्हणजे ऑटो म्हणजे सेल्फ, प्रोटोनेशन म्हणजे प्रोटॉन देणं, दुसऱ्याला काय करणं प्रोटॉन. वॉटरचा मॉलिक्यूल स्वतःहून दुसऱ्याला प्रोटॉन देतो, दॅट इज कॉल्ड एज ऑटो प्रोटोनेशन. ऑटो प्रोटोलायसिसचा पण अर्थ होतो ऑटो म्हणजे स्वतः, प्रोटोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन होऊन प्रोटॉन देणं. आता आपल्याला इथं काय करायचं, आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर बघायचं. त्या आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर साठी काय करूया आपण, पहिल्यांदा ह्याचं दोन पार्ट लिहून घ्या, जर लिहायला जागा कमी पडते. वॉटरची रिॲक्शन लिहा, दोन वॉटर मॉलिक्यूल मधली रिॲक्शन लिहा. इथं काय केलंय बघा मी, H3O प्लस OH-. दोन वॉटर मॉलिक्यूल एकमेकाशी कंबाईन झाले आणि H3O प्लस हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साइड आयन तयार झालेला आहे. आता हे आयन्स कसे तयार झाले बघा, या वॉटर मॉलिक्यूलनं स्वतःचा प्रोटॉन या वॉटर मॉलिक्यूल दिला. आपण एक असं नाव देऊया की याला वॉटर नंबर 1 देऊया, याला वॉटर मॉलिक्यूल नंबर 2 देऊया. हा एक नंबरच्या मॉलिक्यूलनं स्वतःचा प्रोटॉन याला दिला, तर याचं कन्वर्जन H3O प्लस मध्ये झालं. मग याच्यात राहिलं काय OH-. आता इथं आपण रिव्हर्सिबल एरो का दाखवलाय, तर रिव्हर्सिबल एरो दाखवण्याचा उद्देश काय, तर वॉटरचं वीक इलेक्ट्रोलाइट. वॉटर हे स्वतः जास्त आयोनाइज होत नाही. तुम्हाला माहितीच असेल की प्युअर वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्युअर वॉटर मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. आपण हा टॉपिक सुरू करतानाच पाहिलं होतं की फॅराडेने सांगितलं होतं ज्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट. मग वॉटरचं आयोनायझेशन एकतर कमी होतं, मग त्याच्यामध्ये H प्लस आणि OH- आयन खूप कमी तयार होतात. त्याच्यामध्ये प्युअर वॉटर घेतलं तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. अगदी आपण समजा ड्रिंकिंग वॉटर घेतलं तर त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. का होते, तर त्याच्यामध्ये बाकीचे मिनरल्स असतात, क्लोराईड असतात, फॉस्फाइड्स असतात, सल्फाइड्स असतात, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत असते. आता काय करूया, चला इकडे या बघू. आता ह्या वॉटरचे जे काय आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे, ह्या वॉटरच्या रिॲक्शनला आपण काय करूया, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढूया. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढणार इथं बघा, Kc इज इक्वल टू काय ना तुमचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवायडेड बाय काय ना बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. मग H2O इंटू H2O आपण एक असं करूया का, H2O घेऊया ना मग. पण तुम्हाला माहित आहे की वॉटर हा वीक इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे हा अतिशय कमी प्रमाणात डिसोसिएट होणार, कमी प्रमाणात तो H प्लस दुसऱ्याला देणार. म्हटलं तर ह्याचं दोघांचं पण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलं ते शेवटपर्यंत तेच राहणार. म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन कसं राहील तुमचं कॉन्स्टंट. मग हे जर कॉन्स्टंट घेतलं तर आपलं इक्वेशन काय होईल बघा, Kc इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवायडेड बाय K डॅश म्हणूया का. K डॅश म्हणजे काय इथं घेतलंय बघा आपण, K डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 जे काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार. मग हा कॉन्स्टंट इकडे घेतला तर तुमचं इक्वेशन काय बघा, Kc इंटू K डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- येईल का बघा असं. आता हा एक कॉन्स्टंट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, हा K डॅश, दोन कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन केलं तर येणारा कॉन्स्टंट हा येणारी व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे, दॅट इज कॉल्ड एज Kw. मग Kw चे इक्वेशन आपलं काय असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- and this Kw is called as a ionic product of water. ह्याला आपण नाव देतो ionic product of water. Kw हा वॉटरचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट नाही, हा त्याचा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे. आता ह्या आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर Kw ची जी व्हॅल्यू आहे that doesn't depend on the initial concentration of water. आपण बघितले की डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस हे कशावर डिपेंड असतात, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतात, दॅट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. मग Kw ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते बघा, Kw डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ओनली. तुमच्या वॉटरचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर अजिबात डिपेंड नसणार आहे. आता काय करायचं, Kw ची व्हॅल्यू तुमच्या टेम्परेचरवर कशी डिपेंड आहे बघा. स्टँडर्ड म्हणजे ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती, 298 केल्विनला Kw इज इक्वल टू 10⁻⁻14 ही व्हॅल्यू फायनल आहे. म्हणजे Kw ची
25 डिग्री सेंटीग्रेड रूम टेम्परेचर आपण स्टँडर्ड किती मानतो 25 डिग्री सेंटीग्रेड 25 डिग्री सेंटीग्रेडला जर केडब्ल्यू ची व्हॅल्यू काढली तर 10 रेस टू किती येते -14 येते. आता ही जेव्हा 10 रेस टू -14 येते परंतु कधी 25 डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे. जर आपण टेम्परेचर वाढवलं फॉर एक्झाम्पल ऍट 63 डिग्री सेंटीग्रेड ही व्हॅल्यू काय होणार आहे वाढणार आहे आणि ही व्हॅल्यू वाढून किती होईल बघा 10 रेस टू -13 होणार आहे. केडब्ल्यू इज इक्वल टू 10 रेस टू -13 म्हणजे जसं आपण टेम्परेचर वाढलो की केडब्ल्यू ची व्हॅल्यू काय झाली वाढली. जर आपण समजा टेम्परेचर कमी केले 11 डिग्री सेंटीग्रेडला केडब्ल्यू ची व्हॅल्यू किती होते बघा 0.3 × 10 रेस टू -14 म्हणजे तुमच्या केडब्ल्यू ची व्हॅल्यू टेम्परेचर वाढवलं की केडब्ल्यू वाढतो टेम्परेचर कमी केलं की केडब्ल्यू काय होणार तुमचा कमी होणार आहे. आता हा एनी प्रोडक्ट ऑफ वॉटर जो आपण केडब्ल्यू लिहिला इक्वेशन काय बघा केडब्ल्यू इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता मला एक गोष्ट सांगा H3O प्लस चा अर्थ काय हायड्रोनियम आयन. इथं जेवढे हायड्रोनियम आयन तयार होतील याचा अर्थ आहे का जेवढे हायड्रोनियम आयन तयार होतील तेवढे प्रोटॉन दिले असतील का नाही. हे बघा यानं H प्लस दिला या वॉटर मॉलिक्युलला या वॉटर मॉलिक्युलचं कन्व्हर्जन हायड्रोनियम आयन मध्ये झालं. हा जेवढे H प्लस जेवढे प्रोटॉन दिले तेवढे H3O प्लस तयार होतील. हे H3O प्लस म्हणजेच आपले काय असणार इथले प्रोटॉन असणार. मग इथं काही बुक्स मध्ये जर असं दिलं असेल केडब्ल्यू ची व्हॅल्यू किंवा केडब्ल्यू चे इक्वेशन तरी कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. का गरज नाही कन्फ्युज व्हायची तर दोन्हीचा अर्थ काय असणार आहे तोच असणार. तुमच्या सोल्युशन मधला H प्लस म्हणजे तुमच्या सोल्युशन मधला H3O प्लस कारण वॉटर मध्ये H प्लस हा H प्लस म्हणून कधीच नसतो तो वॉटर सोबत कंबाईन होतो आणि हायड्रोनियम आयन तयार केला जातो. हे लक्षात आलं का. आता तुमच्या केडब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे बघा 10 रेस टू -14 केडब्ल्यू इज इक्वल टू 10 रेस टू -14 ही तुम्ही कायम लक्षात ठेवायची. तुमच्या सोल्युशनचा जो काही पीएच असेल आता पीएच म्हणजे काय तर सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे. आता पीएच साठी सेपरेट आपण एक लेक्चर करणार आहे पण तात्पुरतं एक ब्रीफ मध्ये सांगून ठेवतो की तुम्हाला दिलेलं सोल्युशन ऍसिडिक आहे बेसिक आहे का न्यूट्रल आहे. इट डिपेंड्स ऑन द concentration of H plus concentration of OH minus it doesn't depend on the KW. तुमचा KW हा कायम कॉन्स्टंट राहणार आहे. समजा तुम्ही हे वॉटर मोल घेतलेला आहे आणि या वॉटर मध्ये तुम्ही एखादं वीक ऍसिड ऍड केलं यात एखादं वीक बेस ऍड केलं यात एखादा स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला यात स्ट्रॉंग बेस ऍड केला ह्यात तुम्ही काहीही ऍड करा ह्यात समजा वीक ऍसिड ऍड केला असेल तर ह्या वीक ऍसिडचा स्वतःचा डिसोसिएशन कॉन्स्टंट असणार काय तर त्याची व्हॅल्यू असेल. वीक बेस ऍड केला तर त्याचा केबी म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट असणार आहे. तुम्ही ह्यात काही ऍड करा त्याचं स्वतंत्र इथं जे काय तुम्ही इलेक्ट्रोलाइट ऍड कराल वीक असेल स्ट्रॉंग असेल त्याचं स्वतंत्र काहीतरी व्हॅल्यू असेल की डिसोसिएशन कॉन्स्टंट पण त्यावेळेला या वॉटरचा केडब्ल्यू कधीही बदलणार नाही. म्हणजे तुम्ही वॉटर मध्ये कधीही काही ऍड करा तुमचा केडब्ल्यू कसा राहणार आहे कॉन्स्टंटच राहणार आहे. मग तुमच्या वॉटर मधलं सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. मग समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस जर इक्वल असेल बघा ज्या सोल्युशन मध्ये H प्लस आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असतं ते न्यूट्रल असतं म्हणजे तुमचा KW इज इक्वल टू काय आहे 10 रेस टू 14 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मग ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10 रेस टू -7 इंटू 10 रेस टू -7 म्हणजे न्यूट्रल सोल्युशन मध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल बघा 10 रेस टू -7 मोल्स पर लिटर. मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तेवढंच असेल 10 रेस टू -7 मोल्स पर लक्षात. आता काय करूया सोल्युशनला थोडस आपण ऍसिडिक करायचं. आता सोल्युशनला थोडस ऍसिडिक करायचं म्हणजे काय करायचं आहे तर त्याच्यात थोडस ऍसिड ऍड केलं बघा न्यूट्रल सोल्युशन मध्ये समजा एखादं सोल्युशन न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार इथं मी लिहितो नको इकडे लिहायला नको जस्ट मिनिट इकडे लिहूया. सोल्युशन तुमचं न्यूट्रल असेल तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे 10 रेस टू -7. पण समजा सोल्युशन ऍसिडिक असेल ऍसिडिकचा अर्थ काय H प्लस काय क्वांटिटी कशी असणार जास्त असणार म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इट शुड बी ग्रेटर दॅन 10 रेस टू -7 मोल्स पर लिटर. आणि समजा सोल्युशन बेसिक असेल तर त्याच्यामध्ये OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार तुमचा KW हा कॉन्स्टंटच राहणार आहे. आता इथे एक छान गोष्ट काय बघा तुमचा KW कॉन्स्टंट आहे हे 10 रेस टू -7 10 रेस टू -7 10 रेस टू -14 झालं. पण समजा सोल्युशन ऍसिडिक असेल तर ही व्हॅल्यू वाढणार आहे. ज्या वेळेला तुमचं सोल्युशन ऍसिडिक असेल तर ही व्हॅल्यू वाढेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस वाढेल ही व्हॅल्यू काय होणार आहे कमी होणार आहे.
ही व्हॅल्यू वाढणार, ही कमी होणार, एक वाढलेली व्हॅल्यू एक कमी झालेली, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 10⁻14 यायला पाहिजे. समजा सोल्युशन बेसिक असेल म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, H प्लस कसं असेल, कमी असेल. H प्लस कमी असणार म्हणजे त्या केसमध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज लेस दॅन 10⁻7 मोल्स पर लिटर. आलं लक्षात. आता हे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचे ऍसिडिटी, बेसिसिटी, पीएच वगैरे आपण ह्याच्यासाठी काय करणार आहे, सेपरेट एक लेक्चर बघणार आहे. हे लक्षात आलं का, हे लिहून घ्या. बाकी आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर कॉन्जुगेट ऍसिड बेस साठी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.